सांगितलं की बांद्रा रिक्लेशन लँड, एअर इंडिया लँड, मुलुंड, कांजूरमार्ग, कुर्ला, खारपट्ट्याच्या जागा सन्मान्य कॉलेजला आता सांगायला देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब मी सांगितलं की बांद्रा रिक्लेशन लँड, एअर इंडिया लँड, मुलुंड, कांजूरमार्ग, कुर्ला, खारपट्ट्याच्या जागा सन्मान्य कॉलेजला आता सांगायला देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब त्या ठिकाणी मुलुंडची जागाची जागा त्यांना देण्यात आली. सायन कोडीवाडा येथे सिंधी कॉलनी, घाटकोपर येथे लबाबाई कॉलनी 1.5 वर्षामध्ये ज्या मोजक्या जागा देण्यात आल्या त्याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय हे जमीन देण्याचं काम चाललं. सन्मान्य अध्यक्ष महोदय PGRGचं जागा देण्याचं काम झालं. त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई रेस्कोर्स देण्याचं काम झालं. लोकशाहीची हत्या करून प्रशासन राज आणण्याचं काम झालं. सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्या मित्रांसाठी कंत्राट देण्याचं काम झालं. या अध्यक्ष महोदय या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि म्हणून सरकारी काय त्रास होतोय संपूर्ण चर्चा संपवा काय हरकत आहे ज्या काँग्रेस अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज माझी हरकत अशी आहे की सन्माननीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं. इथे पंतप्रधानांचा काय संबंध? मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे? राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे? मी पण सांगू शकतो. चुकीचं असेल तर राहुल गांधी कुठे तमाशा करतो, कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो. बसा हा बसा बोला 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 अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोला खाली बसा. सन्मान्य सदस्य मगाशी अमित तुम्ही कृपा करून ते काढून घ्या. ज्या ते म्हटल्या बरोबर आहे अध्यक्ष होते काय सांगितलं ते काढून घ्या. काढलं जाईल. बोला संपवा संपवा बसा अध्यक्ष महोदय खरं सांगा बसा खाली बसा. अमित साहेब खाली बसा 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 बसा. जे चुकीचं असेल तर रेखाटून काढलं जाईल. सर्वांनी काढून जे चुकीचं आहे ते रेखाटून काढलं जाईल. अध्यक्ष महोदय तुम्ही नाव कशाला देता? नाही अडाणी दोस्त जे चुकीचं आहे ते दोन्ही बाजू सदस्य जे बोलले. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय लवकर संपवते नाही का धारावी दिली, नाही का एअर इंडिया दिला, नाही का बांद्रा रिक्लेशन दिली, नाही का मुलुंड दिली, नाही का कुर्ला दिली, नाही का कांजूरमार्ग दिली, नाही का कोडीवाडा दिला, नाही का रमाबाई दिली. मी सांगितलंय काय खोटं बोलते? मी सांगितलं आहे अध्यक्ष महोदय या 1.5 वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्टरसाठी त्या ठिकाणी टेंडर गेली. मुंबई महानगरपालिकेचा पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवण्याचं काम झालं. अध्यक्ष मी खोटं काय बोलतो? नाही दिलं का? उत्तर देऊ दे ना. मी सांगते कोणत्या पद्धतीने तुम्ही अडाणी दिल्या येऊ दे ना. काय खोटं बोलतो? अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जी कामं काँग्रेसच्या माध्यमातून झाली नाही मी संधी देणार नाही. बोला 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 तुम्ही काही तुम्ही बोला बोला सारखी आहे संधी सारखं म्हणजे काही बोलतात काय काय दिलं? अहो मंत्री उत्तर देतील ना. अध्यक्ष महोदय तुमचं काम आहे आम्ही आठवण करून देतो. अध्यक्ष महोदय सांगितलं की माझी हरकत आहे का? जे चुकीचं तुम्ही पक्षपातीपणे वागणार नाही आमची अपेक्षा आहे. नाही तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे. माझं ऐकून घ्या. बोला 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 न ऐकता बोलताय आपण. बोला की हरकत बोलता बोलताय. बोला तुम्ही बोला. आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण पक्षपातीपणे वागणार नाहीत. अजिबात नाही. म्हणून आमचं ऐकून घ्या. बोला अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशी सांगितलं की आरोप होणार. आवाज तो आरोप, पुराव्याविना आरोप, असंबंध बोलणं हे करू नका हे आपण सांगितलं. आपण सूचना दिल्यानंतर सुद्धा ते जे म्हणतात ह्याला दिलं ह्याला दिला, काय दिला पुराव्यानी, काय गोष्ट घेतली आणि पुरावा रेकॉर्डवर ठेवली आहे
काय माहिती यांनी सांगितले, असत्य आणि असंबंध जर रेकॉर्डवर जाणार असेल तर हरकत घ्यायची नाही. तुमच्या सूचनाला त्या जर मानणार नसतील तर हरकत घ्यायची नाही. तुमच्या निर्देशाला ते मानणार नसतील तर आम्ही निदर्शनाला आणून द्यायचं नाही. आणि जर आपल्या निदर्शनात आणलेल्या गोष्टी तर मानणार नसतील तर त्यांना बसवा. तुमचा आपला ते जबाब आहे. ठीक आहे. संपत आहे लोक. नाही नाही बोला काय की याला हे दिलं त्याला ते दिलं, मुलून देऊन टाकली. 1 स्क्वेअर फूट जमीन मुलुंडची कोणाला देण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय. 1 स्क्वेअर फीट हे रेकॉर्ड वरनं काढा, कारण आमच्या गावात काय हे उद्रेक मचवायचा. रेकॉर्ड नियमाप्रमाणे जे चुकीचं असेल ते रेकॉर्ड देण्यात आलेली नाहीये. हा संपत ताई संपत ताई त्यांच्या संपत. मतदारसंघामध्ये आमच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला. तुमचं भाषण असे चांगलं झालंय. आमच्या मोर्चा चांगलं करा. अरे मला ते कळलं अध्यक्ष महोदय, माझं भाषण खूप चांगलं झालं, ते मला प्रतिक्रिया कळल्या इथे. याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी यासाठी सांगते अध्यक्ष महोदय, नाही 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 अध्यक्ष महोदय, ते त्यांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात ज्येष्ठ मोर्चा आहात असं काढला आणि बसून आम्ही बोलणं दुसरी योग्य जागा नाही. बसू देणार नाही मुलुंडमध्ये, असा आमच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. अध्यक्ष महोदय, या सगळ्या चर्चेमध्ये मला एक जाणवलं की विरोधकांनी बोलू पण द्यायचं नाही, विरोधकांना त्या ठिकाणी आपलं मत पण मांडू द्यायचं नाही. जर आम्ही सुद्धा एका सत्तेमध्ये, म्हणून मी मगाशीच बोलले की सत्ता ही कोणाची नसते. या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय याच्यावरती पूर्णपणे अध्यक्ष महोदय, बोला ताई नका लक्ष देऊ तुम्ही. बोला. अध्यक्ष महोदय, आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहिलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेची स्वायत्ता राहिली पाहिजे. मुंबई ही मुंबईच्या नागरिकाची आहे. मुंबईच्या नागरिकाचे हक्क अबाधित राहिले पाहिजे. कोणत्याही मित्राला त्या ठिकाणी फेवरिझम झाला नाही पाहिजे. 1.5 वर्षामध्ये आम्हाला जे दिसलं तो मांडण्याचा अध्यक्ष महोदय मी प्रयत्न केला. आम्ही जे प्रोजेक्ट केले त्यांनी मध्ये वर्षी उठून सांगितलं. अध्यक्ष महोदय, नावाशेवा पण कुठे ना कुठे नावारूपाला येण्यासाठी सुरुवात तर आमच्या काळातच झाली. सन्मान्य अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मेट्रोची सुरुवात कधी झाली. आम्हाला सुद्धा माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रामधलं स्मारक झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. बाबासाहेबांची चैत्यभूमी लवकर झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, या पूर्ण याच्यामध्ये माझा एकच उद्देश आहे बोलण्याचा की आज मुंबईच्या लोकांच्या नजरा या सभागृहाकडे प्रदूषणावरती असेल, आज मुंबईमध्ये ट्रॅफिकवर असेल, मुंबईच्या रस्त्याचे प्रश्न असतील, मुंबईच्या खड्ड्याचे पाण्याचे प्रश्न असतील, याच्यावर या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे आणि मुंबईकरला न्याय दिला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातून आपल्या मित्र परिवाराला सांभाळणं ही जी भूमिका चालू आहे त्याला माझा या ठिकाणी विरोध आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय.